आता त्या दिवशी सोलापूरमध्ये रॅपिडो चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. साधारणतः ₹10,000 प्रत्येक गाडीवर दंड लावण्यात आला, असं बातमीत ऐकायला भेटलंय. एक्झॅक्टली किती लावला हे आपल्याला अजून माहीत नाही. पण जर तुम्हाला कारवाई खरंच करायची असेल, रॅपिडो इल्लीगल असेल, सोलापूरमध्ये चालू द्यायचं नसेल, तर ते तुम्ही ॲप्लिकेशनवरती बंदी आणायला पाहिजे होती. ॲप्लिकेशनवरती कारवाई करायला पाहिजे होती. ज्याचं जे त्यांनी बनवलेलं आहे ॲप्लिकेशन त्यांच्या त्या कंपनीविरुद्ध कारवाई करायला पाहिजे होती. त्या पोरांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर ₹10,000 फाईन टाकला तुम्ही. मग हे असं किती दिवस लुटणार आहेत तुम्ही गरिबाला? आणि दुसरं एक अजून मी एक ऐकलंय, की आपण जे हेल्मेट वगैरे वापरतो, त्या हेल्मेटला जी समोरची बाजू असते, ती पूर्ण हेल्मेट असायला पाहिजे. फक्त काच असून चालत नाही. मग तुम्हाला ह्या सगळ्या जर गोष्टी माहीत असतील, आता याच्याबद्दल पण मला माहीत नाही, की खरंच फाईन लावतात का? पोलीस तर सांगताना तशा पद्धतीने सांगतात, की तुम्हाला फाईन लागेल म्हणून. मग जर तुम्हाला एवढंच माहीत असेल, तर ते मार्केटमध्ये प्रॉडक्ट येतच कसं? ते डिस्ट्रिब्यूट होतं, सगळ्यांसोबत येतं. मग कन्झ्युमरला तुम्ही फाईन लावता. मॅन्युफॅक्चररला तुम्ही काय नाही करणार. तिथं तुमचे हात बांधले जात असतील ना? बरोबर आहे.